हे फोर्टेक्स ब्लाउज मी शिवलेलं आहे सोसायटी क्लिनिंग स्टाफसाठी. हे तिचं सेकंड ब्लाउज आहे मी शिवलेलं. आणि त्यांना बटन्स पाहिजे होते, हुक्स नव्हते पाहिजे, तर म्हणून मी हे बटन्स लावलेले आहेत. आणि हे बटन्स मी शर्टचे जे बटन्स होते जुन्या शर्ट्सचे तेच काढून याला लावलेले आहे. तर आपल्याकडे जुने शर्ट्स असले तर त्याचे बटन्स आपण यूज करू शकतो फेकण्याऐवजी. आणि या प्रकारे हे बनलेलं आहे. तर फिनिशिंग कशी द्यायला पाहिजे हे ब्लाऊजमध्ये सर्वात पहिले आपल्याला बघायचं आहे की ही पट्टी आणि ही जी पट्टी असते, दोन पट्ट्या यांची लेंथ बरोबर आली पाहिजे. आणि ब्लाऊज जेव्हा आपण शिवतो, शिलाई मारतो, तर तेव्हा इथे असं चुन्नट नाही आलं पाहिजे, असं स्ट्रेट आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज असं ठेवतो तर असं क्रॉस आला पाहिजे, असं म्हणजे असं वर खाली नाही आलं पाहिजे. तर एक्झॅक्टली तंतोतंत असं आलं पाहिजे. तर याला आपण फिनिशिंग म्हणतो. एकदम असा पॉइंट दिसला पाहिजे इथे, म्हणजे कुठल्या साईडचं खालीवर नाही झालं पाहिजे. तसंच या साईडला पण बघा, या साईडला पण हा पॉइंट आपल्याला दिसत आहे, म्हणजे कुठेच ब्लाऊज खालीवर नाही झालेला आहे. कधी कधी काय होतं, हा पॉइंट जर इथे आला तर ब्लाऊज बरोबर बसलेलं नसतं, शिवलं नसतं बरोबर. तर हे एक्झॅक्टली असा पॉइंट आला पाहिजे, म्हणजे खालीवर हे ब्लाऊज झालेलं नाही आहे, व्यवस्थितपणे शिवायचं आहे. तर या प्रकारे हे ब्लाऊज बनवून झालेलं आहे. आणि हे जे मार्किंग्स आहेत ते धुतल्यावर निघून जातील चॉक्सचे. आणि याच्या आतमध्ये मी हा एक कपडा लावलेला आहे, कारण हा कपडा उरलेला नव्हता. तर जेव्हा बिना अस्तरचा आपण ब्लाऊज शिवतो, ज्याच्यामध्ये आपण अस्तर लावत नाही, तर ही जी पट्टी आपण बनवतो याच्या आतमध्ये आपल्याला एक कापड लावावंच लागतं बेससाठी, म्हणजे ते बसतं चांगलं. तर तुम्ही तुमच्याकडे अशा रंगाचं कापड नसेल तर तुम्ही काळं वापरू शकता. काळं कुठल्याही ह्याच्यात चालतं. पांढरं पण वापरू शकता, पण पांढरं असं थोडं दिसून येतं, तर काळं वापरलं तर चांगलं आहे. तर मी हे काळं वापरलेलं आहे. तर फक्त बेल्टसाठी वापरले आहे, बाकी कुठेच कापड वापरलेलं नाही आहे. तर फोर्टेक्स ब्लाऊजमध्ये फक्त बेल्टसाठी आपल्याला कापड वापरायचं आहे. आणि नॉर्मली जी हाताची विड्थ असते ती 5.5 इंच असते फिटिंगसाठी. तरीसुद्धा तुम्ही कस्टमरचा जो असतो मेजरमेंट तो घेऊन व्यवस्थितपणे शिवा. आणि हे जे टक्स असतात, आता हे जे टक्स आहेत, हे टक्स जर कोणाला मोठे एवढे हवे असतील तर तुम्ही एवढे घेऊ शकता. तर डिपेंडिंग अपॉन द कस्टमर आपल्याला हे टक्स घ्यायचे आहे.